स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उद्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या विनायक चतुर्थीबद्दल माहिती घेणार आहोत. संकष्टी चतुर्थी जितकी महत्त्वाची आहे तितकीच विनायक चतुर्थी देखील महत्त्वाची आहे. विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी यामध्ये फरक काय? विनायक चतुर्थीला आपल्याला कोणत्या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत आणि याची पूजा कशा पद्धतीने करायची आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनेलला आधी सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण जाणून घेणार आहोत की विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी यामध्ये नेमका फरक काय. पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका होणे असा आहे. गणपतीला मंगल कार्याची देवता म्हणून ओळखले जाते. गणपती आपल्यावरील संकटांचा विनाश करून भक्तांना सुखशांती प्रदान करतात असे मानले जाते. त्यामुळेच अनेक स्त्रिया या दिवशी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी उपवास करत असतात. आपण घराघरामध्ये अशा स्त्रियांना पाहतच असतो. एका वर्षात 12 आणि अधिक मास असल्यास 13 संकष्टी चतुर्थी येत असतात. चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते. आता यानंतर आपण पाहूया की विनायक चतुर्थी म्हणजे काय. पंचांगानुसार शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. विनायक चतुर्थीचे व्रत दर महिन्याला केले जाते. विनायक चतुर्थीलाच वरद चतुर्थी किंवा वरद विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते. अमावस्येनंतर शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार विनायक चतुर्थीला व्रत करणाऱ्या भक्तांना गणपतीची कृपा लाभलेली असते आणि त्यांची मनोकामना देखील पूर्ण होते. गणेश भक्तांनो, तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे, आपले गणपती बाप्पा म्हणजे शुभकार्याची देवताच आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी आपण गणपतीची पूजा अर्चा आणि आराधना घरोघरी करत असतो. या दिवशी अनेक स्त्रिया आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी व्रत करत असतात, तर काही स्त्रिया झालेल्या पुत्राला दीर्घायुष्य मिळावे म्हणून देखील व्रत करत असतात. एकादशीप्रमाणेच निरंकार उपवास करून विनायक चतुर्थी देखील कठोर पद्धतीने साजरी केली जाते. एक कठोर व्रत आहे असं समजून या चतुर्थीलाच तिळकुंज चतुर्थी असेही म्हटले जाते. 30 एप्रिल 2025 रोजी या चतुर्थीचा प्रारंभ रात्री 11:45 होणार असून 1 मे 2025 रोजी रात्री 9:15 चतुर्थी असणार आहे. वैशाख विनायक चतुर्थीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान गणेशाची भक्ती केल्याने आर्थिक संकटे दूर होतात आणि घरात सुखशांती नांदते. या तिथीला गणेशपूजा करणे म्हणजे जीवनातील सर्व विघ्ने दूर करण्यासारखे आहे. वैशाख महिन्यातील ही चतुर्थी विशेष मानली जाते कारण हा काळ वसंत ऋतूचा असतो आणि निसर्गातील सकारात्मक ऊर्जा या पूजेला अधिक प्रभावी बनवते. विनायक चतुर्थीची पूजा करण्याची पद्धत आता खालीलप्रमाणे आहे. या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे आहे आणि आपण जिथे देवपूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करायची आहे. यानंतर सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण करायचे आहे, कारण सूर्यदेवता ही आपल्यासोबत अखंड राहत असते आणि तिचा आशीर्वाद आपल्यावरती कायमच राहत असतो. पाटावर एक कापड पसरून गणपतीची मूर्ती स्थापित करा आणि त्याला फुले, अक्षदा, सुगंध, उदबत्ती आणि दिवा अर्पण करा. दिवा लावा आणि आरती करा. लक्षात ठेवा, हा दिवा तुम्हाला तुपामध्ये लावायचा आहे. गणेश चालीसा या मंत्राचे पठण करा. गणपतीला प्रिय असलेले मोदक किंवा तिळाचे लाडू तुम्ही यावेळेस अर्पण करू शकता. हे सर्व करत असताना तुम्हाला ओम श्री गणपते नमः अथवा ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा शुद्ध प्रेम आणि भक्तीने जप करायचा आहे, जेणेकरून यांचा तुमच्या जीवनावरती सकारात्मक प्रभाव पडेल. संध्याकाळी चंद्राला जल अर्पण करून तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि या दिवशी तुम्ही दान देखील करू शकता. विनायक चतुर्थीचे हे व्रत केल्यास तुम्हाला कोणतेही संकट येणार नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण लवकरात लवकर होते अशी मान्यता आहे. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाने ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला.
तेव्हापासून या चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही या चतुर्थीला गणपतीचे पूजन करणे शक्य झाले नाही तर एक दुर्वा अवश्य अर्पण करा. या दिवशी 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतील आणि भक्तांना सुखसमृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात. असे केल्याने तुम्हाला पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तुम्हाला अगदीच वेळ मिळाला नाही तर तुम्ही गणपतीला सायंकाळी 21 दुर्वांची जोडी अर्पण करा. आणि गणपतीची पूजा ही 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्याशिवाय पूर्ण होतच नाही आणि त्याचे पुण्यही लाभत नाही. कारण गणपती बाप्पाला दुर्वा किती प्रिय आहेत हे तर आपणा सर्वांना माहीत आहेच. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले ही देखील तितकीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे गणपतीला आवडणाऱ्या लाडू, मोदक या नैवेद्यासोबतच तुम्हाला दुर्वा आणि जास्वंदीच्या फुलांचा देखील गणपती बाप्पाला शुभाशीर्वाद मिळवण्यासाठी वापर करायचा आहे. विनायक चतुर्थी हा दिवस आत्मचिंतन आणि आत्मसुधारणेची साथ देणारा दिवस आहे. त्यामुळे केवळ उपवासच नाही तर मनशुद्धीचा देखील दिवस आहे आणि व्यक्तिमत्व गुणवृद्धीचा दिवस आहे. तुमचे जुने दोष, चुका किंवा आळशीपणा सोडून देण्याचा संकल्प करून तुम्ही या दिवशी स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकता. गणपतीची उपासना करण्यापूर्वी घरातील थोरांचे आशीर्वाद देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. या दिवशी तुम्हाला पुढील 3 गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. आपण कोणत्याही कामाला सुरुवात करताना गणपती पूजनाने करतो. त्याला आपण श्री गणेशा असेही म्हणतो. श्री गणेशाचा आशीर्वाद आणि कृपा यामुळे आपल्या कामामध्ये सहजता येते आणि अडचणी दूर होतात. म्हणूनच आपण गणेशाला विघ्नहर्ता असे देखील म्हणतो. पूजेआधी आपण मन शुद्ध करून घ्यायचे आहे. श्री गणेशाच्या उपासनेमध्ये भक्ती आणि श्रद्धा जेवढी महत्त्वाची आहे तेवढेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा, ताकद, समृद्धी आणण्याचे प्रतीक हे गणपती बाप्पा करत असतात. पूजा करताना ही भावना तुमच्या मनामध्ये ठेवा की तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर करायचे आहेत आणि त्याच लीनतेने तुम्ही आपल्या गणपती बाप्पांसमोर लीन व्हायचे आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला तुमच्या वाणी आणि कृतीवरती संयम ठेवायचा आहे. गणेश चतुर्थीचा उपवास करताना फक्त उपवासच करणे म्हणजे आराधना नाही, तर तुम्ही कसे बोलता, तुमचे आचारविचार काय आहे, तुमची वाणी कशी आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मनासोबतच तुमच्या कृतीवर देखील संयम हा तितकाच महत्त्वाचा असतो. या दिवसात नकारात्मक विचारांपासून शक्य तितके तुम्ही दूर राहा आणि प्रत्येक परिस्थितीत संयम राखा. सद्विचार नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काम करण्याआधी आणि आराधनेनंतर चांगल्या कामाचा श्रीगणेशा करायचा असेल आणि जर तुम्हाला कोणतेही मोठे काम किंवा प्लॅन आखत असाल तर ते पूर्ण करण्यासाठी विनायक चतुर्थीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. तुमची कामे पूर्ण करण्यापूर्वी लक्षात ठेवा की गणेशाची आराधना ही तुम्हाला करायचीच आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि त्यांची आराधना करताना सर्व विघ्ने दूर होतील ही भाविकात श्रद्धा आहे. मग तुम्ही देखील गणपती बाप्पाचे भक्त असाल तर तुम्हाला असा कोणता अनुभव आला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.